रामकृष्ण हरी बाबा। आज चंद्रभागेच्या तीराला पवित्र अशा ठिकाणी बाबाची भेट झाली आणि गेले अनेक वर्षापासून आतुरता होती, कैमी उद्धार पावेल, काही कृपा करेल नारायण, किंवा मी तान्हेने आपत्ते माझे गुरु एकुलते, म्हणून कृपेशी कहते झाले तीय, किंवा वच्छ धाल्यावरी जेवी धेनू न वचे दुरी, अनन्य प्रीतीची परी ऐशा आहे। बाबा मी जास्त काय बोलू शकत नाही, पण आज कार्तिकीच्या महोत्सवावर आणि चंद्रभागेच्या तीराला, चंद्रभागेच्या कुशीमध्ये आणि पुंडलिकरायाच्या साक्षीने आज एवढ्या मोठ्या भक्ताला दर्शन होतं का श्रेयचे रावळे उघडे ते जगाच्या अंध। मी जास्त नाही बोलू शकत, पण आपली बाबा किती परंपरा आहे। आता सर्वप्रथम सर्वांना सप्रेम जय हरी। आज या पर्वणी काळामध्ये सर्व वारकऱ्यांना कार्तिक एकादशी निमित्त चैतन्य सद्गुरू शंकर स्वामी महाराज शिवूरकर फरातर्फे शुभचिंतन आणि खूप खूप शुभेच्छा। वारकऱ्यांची मांदियाळी आपण म्हणतोय, पंढरी या भूवैकुंठामध्ये या फळाविषयी थोडंसं मला सांगायला आवडेल। तर हा जो फळ आहे आपल्या सर्वांना ज्ञातच आहे की जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकोबाराय महाराज यांची जी प्रसादरूपी विना आहे ती पिंपळनेर क्षेत्रीचे निळोबाराय पिंपळनेरकर यांच्याकडे गेलेली होती आणि निळोबाराय पिंपळनेरकरांकडून सदर विना हे त्यांचे शिष्य म्हणजे चैतन्य सद्गुरू शंकर स्वामी महाराज शिवूरकर यांच्याकडे ती विना आहे आणि त्यांचे वंशज म्हणून आम्ही हे शिवूरकर फड गेले 275 वर्षांपेक्षा जास्त कालखंडाला झालेला आहे की ही सेवा पांडुरंगाच्या चरणी आम्ही नित्यनेमाने चालू आहे। माझी स्वतःची इथे 10वी 8वी 9वी 10वी अशी पिढी सध्या आहे। माझे वडील कृष्णा महाराज शिवूरकर, माझे काका वैकुंठवासी शरद महाराज, त्याच्या आधी आमचे आजोबा हरिभाऊ स्वामी महाराज, मी स्वतः धनंजय महाराज, माझे बंधू लहान बंधू विठ्ठल महाराज शिवूरकर, अशी नित्यनेमानं ही पांडुरंगाची सेवा आम्ही यथाशक्ती यथाभक्ती जे वडलोपार्जित वारसा आलेला आहे त्या वारसाने आम्ही करत आलेलो आहोत। जे आपल्या पाठीमागे जो दिसतोय अखंड नंदादीप हा, याची आख्यायिका अशी आहे, आमच्या पूर्वजांनी चंद्रभागेचं पाणी आणून सुद्धा त्याला प्रज्वलित केलं होतं। तर ती अखंड रूपी मिळालेला प्रसाद आजही आम्ही यथाभक्तीने नंदादीप चालू ठेवतो। आपले उत्सव हे दशमीपासून सुरू होऊन पौर्णिमेपर्यंत चालतात। जे नित्यनेमाचे आहेत, जे वारकरी आहेत ते या फडावरती न चुकता वारेला येतात। शिवूरकर संप्रदायाचा मूळ सगळीकडे कर्नाटक प्रदेश आहे, आंध्र आहे, महाराष्ट्र आहे। नित्यनेमाने ज्यांना सेवा दिलेली आहेत ते सेवेकरी येतात। इथे आमच्याकडे मुंबईकरांची सातारकरांची सेवा आहे, या सगळ्या गोष्टी इथे आहेत। मी विठ्ठल महाराजांना विनंती करेल त्यांना काही सांगायचं सांगू शकतो। बाबा आपण पण 2 शब्द बोला, कारण माझ्या वडिलाची विराशिगा देवा किंवा वंश परंपरा दासनी अंकित किंवा पवित्र ते कुळ पावन तो त्याचे हरिचे दास जन्म घेते। ही चैतन्य संप्रदायाची परंपरा आहे आणि ह्या चैतन्य संप्रदायाच्या परंपरेमध्ये जगद्गुरू तुकोबारायांनी जो वारकरी संप्रदायाचा वारसा श्री गुरूंनी सांगितला, पूज्य आमचे मोठे बंधू श्री धनंजय महाराज स्वामी यांनी, अगदी हा वारकरी संप्रदायाची परंपरा तशीच तीच परंपरा आज पंढरपूर क्षेत्रामध्ये आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत से गुज पांडुरंगा, पतित पावन मी तो आहे खरा तुमचे बरा दिसत असे। अगदी त्या साधू संतांच्या वचनाप्रमाणे वारकरी संप्रदायामध्ये ही आमच्या घराण्यात आलेली परंपरा आजही गेली 9 पिढ्या 8 पिढ्या 10वी पिढी सुद्धा आता भविष्यातली आमची तयार होते, म्हणजे 10 पिढ्याची ही परंपरा आहे। 300 वर्षाचा इतिहास वारकरी संप्रदायाचा या परंपरेला आहे। कर्नाटक आंध्र महाराजांनी सांगितल्याप्रमाणे कर्नाटक आंध्र तेलंगणा महाराष्ट्र बऱ्याचशा प्रांतातून लोक ह्या फडाशी जोडले गेलेले आहेत आणि हा वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार वारकरी संप्रदायातली कर्नाटक भक्त मंडळींना कानडी भाषेमध्ये वारकरी संप्रदाय महाराष्ट्रातला कर्नाटक भाषेमध्ये नेऊन पोहोचवण्याचं काम आमच्या मूळ पुरुषांनी आणि आमच्या पिढीनं केलेलं आहे आणि मीही त्या घराण्यामध्ये एक सेवक म्हणून या नात्यानं मी त्यांच्या घराण्यामध्ये एक कानडी भाषेत सुद्धा वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार करतो। रामकृष्ण हरी रामकृष्ण माऊलीने हे संस्कृताची गहने तोडवणी मराठी
शब्द सोपाने रचिनी धर्मनिधाने निवृत्ती देवे या न्यायाप्रमाणे आपली माऊलीनी जी मराठवाड्यावर ही मराठी भाषेमध्ये ज्ञानेश्वरी केली, उकलवणी भगवद्गीता, त्या न्यायाने मराठवाड्यातली भाषा कन्नड देशापर्यंत पोहोचली. आणि मी काहीतरी माझं भाग्य म्हणतो, मी परभणीहून आलेलो आहे. परभणी जिल्हा आहे माझा, जगात जर्मनी आम्ही अभिमानाने सांगतो, कारण आमच्याकडे तसे वारकरी आहेत. माझं कोणत्याही प्रकारचं शालेय शिक्षण नाहीये, पण तुकोबारायाचा गाथा म्हणजे माझी बाप आहेत आणि माऊली माझी आई आहे. एवढ्या मोठ्या महात्म्याने मला या ठिकाणी जागा दिली आणि मनानं आवर्जून म्हणले, बाबा बोला 2 शब्द, लाईन दर्शनाची थांबलेली आहे. धन्य मी मानीन आपुले संचित. त्या युक्तीप्रमाणे बाबा थोडी वेळ घेतल्याबद्दल माऊली सोहळ्यासोबत चालतो. मागच्या वर्षी आळंदी ते पंढरपूर वारी दाखवली युट्यूबच्या चॅनल मधून, आणि या वर्षी तुकोबारायचा सोहळा देहू ते पंढरपूर पर्यंत दाखवला. आणि आज माझं काहीतरी भाग्य, एवढ्या मोठ्या थोर पुरुषाची भेट झाली. तिळतिळ पुणे साचा पडे, नाही का? या न्याययुक्तीप्रमाणे मी जास्त वेळ घेत नाही. भक्त मंडळी बाहेर दर्शनाकरता उभी आहे. पांडुरंगा चरणी हीच प्रार्थना करेल की तुमच्यासारख्या भक्ताकडून नित्यनेमाने ही सेवा घडत राहो. तुम्ही जे कार्य करताय त्यासाठी आमच्या फळासाठी खूप खूप शुभेच्छा. उत्तरोत्तर प्रगती होईच पांडुरंगा चरणी प्रमाणे. रामकृष्ण. कुंडली श्री ज्ञानदेव भगवान की जय.